वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी मुंबईतनं येतेय. मुंबईमध्ये नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यांवरून भाजप आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण व्हावी यासाठी महापौर रितू तावडेंनी नालेसफाईच्या कामाचं पाहणी दौरा सुरू केलाय. मात्र शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांना या दौऱ्यांबाबत माहिती न देता हे दौरे केले जात असल्यानं वाद निर्माण झालाय. महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनीही नालेसफाई पाहणी दौरे आयोजित केलेत. निमंत्रण नसताना पाहणी दौऱ्यांना जाण्याची आमची संस्कृती नाही असं संजय घाडी यांनी म्हटलंय. तर मे अखेरपर्यंत नालेसफाईचं लक्ष असल्यानं वेगवेगळी पाहणी केली जात असल्याचं स्पष्टीकरण महापौर रितू तावडेंनी दिलंय. मुंबईच्या महापौर रितुताई यांनी पूर्व उपनगरामध्ये पावसाळी पूर्वीची नालेसफाईची पाहणी केली. मला अपेक्षा होती उपमहापौर या नात्याने त्या मला कळवतील, ते आमच्या गटनेत्यांना कळवतील, तिथल्या आमच्या शिवसेनेच्या किंवा सर्वच पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना कळवतील, परंतु असं काही झालं नाही. त्यामुळे आपल्याला निमंत्रण नसताना विनाकारण जाणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही, माझ्या नियमात बसत नाही. त्यामुळे मी तिथे गेलो नाही. उपमहापौर आणि महापौरमध्ये अगदी चांगला समन्वय आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे. म्हणून आम्ही सांगितलं, मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा. उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित सटमजी त्यांचेही दौरे स्टार्ट होणार. सभागृह नेत्यांना सांगितलं, सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे, पसरू दे, चारही ठिकाणी लोक फिरू दे ना. आपल्याकडे आता दिवस किती राहिले. दरम्यान भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारणावरनं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधलाय. भाजप ज्यांच्यासोबत मैत्री करतो त्या मैत्रीला कधीच जागत नाही असं पेडणेकरांनी म्हटलंय. तर भाजप नेते अमित साटम यांनी वेगवेगळे दौरे केले तर जास्त पाहणी होईल असं म्हणत सारवासारव केली आहे. मला ते एक आश्चर्य वाटलं की ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत बसताय, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची सत्ता आमच्याकडनं नको नको ती कारणं घेऊन गेलात, आज त्यांची अवस्था काय चालली. उपमहापौरांना आज व्यक्त व्हावं लागलं, व्यक्त झाले की मला कळवलंच जात नाहीये आणि त्यांनी स्वतःचा महापौरांनी जर वेगळा दौरा केला, उपमहापौरांनी वेगळा दौरा केला, सभागृह नेत्यांनी वेगळा दौरा केला आणि पालकमंत्र्यांनी वेगळा दौरा केला, हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं चांगलंच आहे. कारण 4-5 विविध पोझिशन्सवरती बसलेले लोकप्रतिनिधी आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी ते करत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही पाहणी होत आहे. गेली अनेक वर्ष आपण बघितलं तसं नाला टुरिझम जे आपण बघायचो की मेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये 2-4 ठिकाणी नाल्यांची पाहणी करायची आणि नंतर लंडनला जाऊन थेम्स नदीची पाहणी करायची, हे आता होत नाही आहे.